चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज अविनाश पहिला षटक हाताळण्यासाठी अगदी संघाच्या सरसेनापतीने अगदी जबाबदारी संपवली. यास पहिला बॉल अगदी कुलर लाईनचा बॉल होता. खोलवरचा चेंडू टाकला होता. अशोक फलंदाज आहे स्ट्राईक वरती. बॉलला सन्मान दिले. अगदी घातकी हा बॉल टाकला होता. अगदी खोलवरचा वेगावरती आक्रमण करायचं आहे. वेगाला अगदी सुरुवात करायची आहे. अगदी शायली आपण पाहिली तर अगदी 70-80च्या स्पीडचा हा गोलंदाज आहे. ओहो इथे मात्र LP4 ची अपील आणि पहिला धक्का मिळतोय खैरवाडी टीमला. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल अगदी डॉट केला. त्यानंतर LP4 ची अपील अगदी यशस्वी ठरली आणि इथे धक्का क्रमांक पहिला लागतोय खैरवाडी टीमला अशोक यांच्या माध्यमातून. DJ संपर्काला या. चला एदुटना संघ आपण ज्या फॉर्मॅलिटीज आहे ना त्या ऑर्गनायझर कमिटीकडे आपण पोचवायच्या आहेत बघा. चला सामन्याला सुरुवात होईल. एक फलंदाज बाद आणि इथे बॉल अगदी पेश केला होता. वेगावरती स्वार अगदी स्लिप मध्ये बॉलला अडवलाय आणि एस पंचांचा इशाराला इट इज वाईड बॉल. एक धाव मिळेल. श्री गणेश केला जातोय. एक या अंकावर खैरवाडी 2 या अंकावर फलंदाजी करतोय खैरवाडी टीम. प्रमुख फलंदाज बाद झालाय. अशोकला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. ओ क्लॉर लाईनचा बॉल आहे. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा कॉल केला जातोय. यस अगदी चांगली सुरुवात. 2 धावा इथे पळवून घेतल्या जातात आणि 2 धावेच्या बरोबरीनं आपण धाव फलकेचा लेखाजोखा पाहिला तर 4 या अंकावर फलंदाजी करतोय खैरवाडी टीम. टॉस हारल्यानंतर थोडासा नाराज झालाय. त्यामध्ये एक चांगला प्रेशर राईज फलंदाज बाद झालाय. ओ मोठा फटका सजवायचा आहे. अगदी चांगला टप्प्याचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र इथून होत नाही. डॉट बॉल जातोय. यष्टीरक्षकाच्या पालुंत्र्यामध्ये बॉल जाऊन विसावतोय. तोपर्यंत धावा मात्र येत नाही. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. शायली चांगली. ओ मोठा पटका लॉंग ऑफला थोडीशी ताकद कमी व्हेरिएशन कमी झालंय आणि इथे धक्का क्रमांक दुसरा लागतोय खैरवाडी टीमला. DJ चला आपण स्पीड अप करायचा आहे बघा.
प्रत्येक संघानं सहकार्य करायचा आयोजकांना प्रेमाची विनंती प्रत्येक संघाला राहणार आहे. कंपल्सरी शेचिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आज नाईट रजनी आहे आणि त्या रजनीला थोडासा उशीर झालाय त्यामुळे प्रेक्षकांना अगदी तुम्ही थोडंफार साथ देण्याचं काम करायचं आहे बघा प्रत्येक संघाच्या संघनायकांना. अगदी आयोजक आपण जर पाहिलं ना तर दोधानी गावातील एक चांगली स्पर्धा नामांकित स्पर्धा आज आपण इथे पाहतोय. अनेक स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय आणि त्या स्पर्धा सुद्धा अगदी चांगल्या वेळेवर पार पडतात. त्या सर्व या मैदानाच्या ऑर्गनायझर कमिटीला आमच्या दोधानीच्या ग्रामस्थांच्या चेष्काच्या वतीनं सर्वांना आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय. स्वागतम सुस्वागतम. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिले षटक फेकलंय 5 धावा खर्च केला आणि प्रमुख 2 फलंदाज सुद्धा बाद केले. पॉवर प्लेची षटक होते. यस फिल्डिंग करताना फणसवाडी आपण टाइम आडला असेल स्पीडअप करा. चला सुरुवात होईल दुसऱ्या षटकाला. पहिला बॉल या पंचांचा इशारा इट इज वाईड बॉल. 1 धाव मिळेल. 6 अंकावर मात्र धाव फलक सरकला जातोय. 2 फलंदाज सुद्धा बाद झाले. थोडासा प्रेशर असणार खैरवाडी टीमवरती. ओ टप्पा पडला त्यानंतर बॅट आणि बॉलचा कलेक्शन झाला नाही. यस पंचांचा इशारा आलाय इट इज वाईड बॉल. क्या बात है जबरदस्त. इथे आपल्याला पंचांची भूमिका पाहायला मिळते. चंदू बसमा आज एक चांगलं व्यक्तिमत्व पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्या बात जबरदस्त धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळाली. 1 धाव जरूर आली. एका धावेनं मात्र सामना थोडंच जवळ आलाय. धावा बनल्या जातील. धावा बनवायच्या षटकार आणि चौकारांची अगदी परिभाषा बोलणं खूप गरजेचं आहे. खैरवाडी संघाला प्रमुख सितारे 2 बाद झाले आणि त्यानंतर मात्र 1 डाऊनला गेलेले फलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळाले. ओ कॅप सिलेक्शन बोलला अगदी कलेक्शन केलंय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार डीजे शॉट बेकार. पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन दाखवलाय. ओ अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कुलर लाईनचा बॉल होता. थोडासा धीम्या गतीने फेकला जात होता. ते मात्र 1 धाव सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकेचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 13 या अंकावर फलंदाजी करतोय खैरवाडी टीम. अगदी सुरुवात चांगली. अधूनमधून चटका चौकारा येणं गरजेचं आहे. सिंगल डबलला अगदी सामना थोडाच जड होत जाणार धावा बनवायच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आणि त्या धावांसाठी अगदी इथे ओ क्या बात है जबरदस्त इथून चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीनं 17 वरती धाव फलक आहे. व्यक्तिमत्व आपल्याला आज पाहायला मिळतं बघा पंचांच्या भूमिकेत. चंदू बसमा आज ओहो मोठा फटका बॅकफुटवर येऊन खेळायचं होतं. समोर ड्राईव्ह करायचा होता. थँक्यू शांताराम. टॉस केला जाते. शिल्लारवाडी संघ आमच्यापर्यंत जॉईन झाले तर टीम वाघाची वाडी आपण संघनायक लगेच अशी हा टॉस केला जाईल. प्रकाशवीर आपण लगेच अशी हा टॉस करण्याकरिता यस कॉम्बॉक्स. यस चला सुरुवात करायची आहे बघा. अगदी चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. बॅट मधून बॉल अगदी थोडासा हलक्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी साठी निघतोय. नाकार दिलाय. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. 6 बॉल. चला 2 षटक संपले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर आहेत. चला प्रत्येक षटकाचा आपण जर विचार केला तर 9 धावा खर्च केल्यात इथे.
चला चला लवकर लवकर चला आपण बघा सहकार्य करायचं आहे प्रत्येक संघाच्या संघ नायकांना. ओहो क्या बात है, लाकूड तोड गोलंदाजी आणि इथे धक्का क्रमांक 3 लागतोय खैरवाडी टीमला. यस टॉस केला जातोय, टॉस जिंकलाय. विषय पेंडिंग असेल तर जो काही निर्णय असेल हा सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना लगेच उतरायचं आहे. चला सामना आपण सुरू करायचा आहे बघा. 3 फलंदाज बाद झालाय, अशोक बाद झालाय, आदेश बाद झालाय, सीताराम बाद झालाय. ही एक जोड साखळी मैदानातून लवकरात लवकर बाद केली आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल नरेश. अगदी चांगलं नामांकित व्यक्तिमत्व फलंदाजीमध्ये. चला सुरुवात करायची आहे सामन्याला, सुरुवात करा बघा. तिसरं षटक हाताळतोय आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉल वरती तिसरी सफलता प्राप्त केली आहे. अभ्यास केलाय इथे गोलंदाजाचा. पॉइंट कव्हर मध्ये बघा अगदी हलक्या हाताने ढकललाय, एक सिंगल मिळेल. धाव फलकावरती धावा 25-25, लॉस ऑफ द 3 विकेट. अगदी लगातारचे 3 फलंदाज बाद झाले. तिसरे षटक हाताळतोय सुरेश स्वतः संघाचा सरसेनापती. आज तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात केली. पहिला बॉल अगदी विकेट मिळवली, दुसऱ्या बॉलला षटकार आलाय. ओ क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल चाललाय, टून 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 करत चौकार. आज चांगली सुरुवात आपण पाहतोय इथून चौकाराला षटकाराला. ओहो क्रॉस द लाईन आणि बॉलला पाठवले लॉंग स्टॉप रिझन मध्ये. अगदी गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल चौकारासाठी. डीजे बेकार. बस बॅट मध्ये थोडीस वेरिएशन कमी दाखवलंय आणि इथून मात्र 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला 33 धावा. चला अंतिम षटक असणार आहे आणि लगेचच आपण सुरुवात करायची बघा 4थ्या षटकाला.
माध्यमातून साई डीजे अर्थातच पिंटू ऑपरेटर हा आज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही करू आपण मनपूर्वक सरशी स्वागत. आज खऱ्या अर्थानं बऱ्याच मैदानावरती आपण पिंटूचा डीजे पाहतोय. त्याचे सर्वे आज इथे उपस्थित नाही. आज पिंटू चौधरी एकटाच आहे इथे. आज त्याचे सर्व साथीदार थोडंफार इथून कुठेतरी बिलॉंग झाले असतील. त्यांचंही आपण मनपूर्वक सरशी स्वागत करू. जाऊया मैदानाच्या दिशेनं. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये ओहो क्या बात है, प्रत्येक बॉलला रिव्हर्स खेळतोय आणि इथून मात्र चौकार आलाय. क्या बात है, जबरदस्त फलंदाजी खैरवाडी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला स्पीड अप करायचं आहे बघा. अगदी चांगली सुरुवात, चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. ते नरेश आलाय, तिथून मात्र धाव संख्येला मात्र वेग आलाय आणि तो वेग थांबवला होता. 3 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर होता. ओहो क्या बात है, आणि हा पण बॉल चाललाय चौकारासाठी. 4-4-4 आय थिंक फॉर यू. चल येस चौकार आलाय. तिथून मात्र सुरुवात चांगली खैरवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. ते डॉट वेरिएशन पाहायला मिळाला. 47 धाव फलकावर आहेत. अंतिम षटक अजूनही हाताळतोय गोलंदाज. अगदी चांगली सुरुवात केली, धाव फलकेवरती धावा जमवल्यात. ओहो आत्ता इथे मात्र झेल टिपला जातोय. एक सॉलिड जजमेंट केलंय आणि धक्का क्रमांक 4 लागतोय खैरवाडी टीमला. इथून 4 षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा आपण जर विचार केला तर 47 धावा आणि विजयासाठी 48 धावांची गरज आहे. तर या 48 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील याच्यासाठी, या ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय माझी साथी समलोचक अमोलवीर सरांकडे जातोय. ओव्हर टू अमोलवीर. मंडप डेकोरेटर लक्ष्मण भोईर, मंडप डेकोरेटरचे ऑनर कुठे असतील तर आमच्या आयोजकांकडे आपण लगेच रिपोर्टिंग करा. हॅलो टीम खैरवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिल्लारवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल टीम वाघाची वाडी. दोन संघांमध्ये एक ताकदवार युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. संघ पहिला सामना खेळेल त्या संघाला बाय दिले जातात. वाघाची वाडी संघानं पहिला सामना जिंकलाय. ज्ञानेश्वर उघडेचा संघ होता. दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाचे सर्वाधिक धावा राहतील त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाते. याकडे देखील सर्व संघाचे संगणकाचं लक्ष असू द्या. कंपल्सरी ड्रेस कोड असणं महत्वाचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहतोय.
संपूर्ण नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि याच पुढील मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शिल्लारवाडी आणि वाघाची वाडी ही 5वी मॅच असेल पहिल्या फेरीमधील. हा 4था सामना मैदानाच्या आतमध्ये. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आम्ही निश्चित सांगू इच्छितो, एका साईडला पण पाहतो जे वांगेश्वर 11 खैरवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी फाईट करतोय नेरल फणसवाडी. शिवगर्जना क्रिकेट संघ नेरल फणसवाडी. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले जातात. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे सुमेधा विलास चौधरीला पण पाहता. श्री लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचवली जातात. ती क्लिअर अँड क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली पाहायला मिळते. तर आता स्पर्धेला 7 समुद्र पलीकडे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये मुख्य पंच आपल्याला पाहायला मिळतात किसन डुमणे उर्फ केपडी यांना पण जरूर पाहतोय. सुरळीत पंचाच्या भूमिकेमध्ये चंदू भस्मा यांना पण पाहतोय. स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना, एक चांगला प्लॅटफॉर्म आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपलब्ध करून गेला गेलाय. आता चांगलीशी स्पर्धा पाहायला मिळते. मॅच कडे वळूयात, लक्ष देऊया आता सामन्याकडे. पहिलं षटक गोविंद कवट्या ऑन स्ट्राइक एंडवरती सुरेश पहिल्याच बॉल वरती आघात. क्या बात आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉलला फेकून दिलाय बांडलांच्या पलीकडे सीमा पार. गोविंद कवटेचं स्वागत केलाय 4 धावेनं. रात्री लाडाच्या पाहुण्यानी जबा गोधडी भिजवली मुतानी. थँक्यू. या मेवणीनं टाइम अलर्ट असेल त्याकडे लक्ष असू द्या. टीम खैरवाडी संघ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायच्यात, त्याकडे लक्ष असू द्या. दुसरा बॉल सुरेशसाठी यावेळी पुन्हा एकदा त्याच रिझनला टार्गेट केलाय. शतरक्षक नाही या, बॅक टू बॅक आज दुसरा करारा चौकार. 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार. गोविंद कवटेवरती प्रत्याले जडवले जातात. जसंच तसं प्रत्युत्तर टी4 टॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसरा बॉल शॉट ऑन पुल, त्याला देखील पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. आजच्या रात्रीतील पहिली चौकार हॅट्रिक सुरेश निरगुडाच्या नावावरती लगातारचा तिसरा चौकार. अठ्ठेचाळीस बनवायचे होत्या. 12 धावा सतत आपलकेवरती पाहतोय. बॅक टू बॅक 3 चौकार. अजून एक क्या बात आहे, चौथ्या बॉलवरती देखील बॉलला फेकून दिला. शॉट बॅकवर्डला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. सलगचा लगातारचा चौथा चौकार. 4 रन. बॅक टू बॅक 4 चौकार पाहायला मिळतात. सुरेश निरगुडा ऑन फायर झाला. सोबतीला अविनाशला पण पाहता. ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये बाप और बेटा अशी जोडी मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. ऑन स्ट्राइक इनवरती सुरेश ऑन फायर झालाय. 5व्या बॉलवरती देखील गॅप मोठा. यावेळी समोर क्षेत्ररक्षक तैनात केलेत लॉंग ऑफ मध्ये. आदेशला तिकडे पण पाहतोय. चांगली फेकी देखील पाहायला मिळते. एक सिंगल मिळाली जाते. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल धाबा संख्या वेगानं पुढे सरसावली जाते. 17 धाबा या धावफलक्यापट्टे लागल्या जातात. गोविंद कवटेवरती हल्ले बोल केले जातात. प्रत्येक चेंडूवरती प्रहार आपण जरूर पाहिला होता. 4 चेंडूवरती 4 चौकार. 5व्या बॉलवरती सन्मान दिला होता. लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं होतं. यावेळेचा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी अविनाश निरगुडा. अविनाशसाठी यावेळेचा चेंडू परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतं. वाईड यॉर्कर चेंडू. अंपायर सिग्नल एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकानंतर उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना नेरल फणसवाडी संघ पोहोचलाय धाव फलकेवरती 17 या आकड्यावरती.
P1चं पहिलं षटक संपला जातो आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये धाबा अगदी गोविंद कवटेनं खर्च केल्यात. तब्बल जर का आपण पाहायला गेलो तर तब्बल 17 धाबा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. गोलंदाज गोविंद कवटेनं त्याला विकेट मिळाली नाही. अद्यापही दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला जातोय. सुरेश झालाय त्याबिली गोलंदाजी ट्रॅक बदलाय. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक आदेश पारधी हा गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. चला कैरवाडी संघ कॉपरेट करा, जास्त काल आपण वेळ लावताय पहा. अशोक कैराकडे आपलं लक्ष असू द्या. नाईट रजनी स्पर्धा आज बराच उशिराने स्पर्धा देखील सुरुवात झाल्या. उशीर भरपूर झाला आज या स्पर्धेला. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल सुरेश साठी शॉर्ट ऑन पुल इन सक्सेसफुल. अंपायर सिग्नल S80 वन बाउंस ओव्हर द टॉप. 4 रन चौकार. गोलंदाजावरती आक्रमण आदेशवरती देखील प्रत्याले चढवले जातात. शाजाबेली कैरवाडी संघ अडचणीमध्ये सापडत असतो. त्याताबेली या गोलंदाजाची गोलंदाजी अप्रतिम राहिली जाता. अबेळी पुढे सरसावले होते. फुटबॉलचा वापर केला होता बट अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. हा देखील खराब चेंडू आहे. इथून मात्र अंपायर चेंडूची सांगता केली जाते. अंपायर एका धाब्याच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या धाव फलकेवरती 22. 22 रन ऑन स्कोरबोर्ड धाव फलकेवरती विदाउट विकेट. टीम वाघाच्या वेळी कॅप्टन डिसिजन काय आहे आपण लगेच कळवाचा. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला आहे. शतरक्षक पळतायत. बाळाला तिकडे पाहतोय. त्यांच्या आवाका बाहेर बॉल सीमा पार. धाबा मिळतील 4 चौकार. राजू वाघ टीम कॅप्टन फील्ड फर्स्ट. ओके हो या बैला आक्रमण क्या बात आहे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. अजून एक चौकार पाहतोय. तब्बल विचार केला याही चेंडूवरती चौकार. बॅक टू बॅक 4था चौकार आलाय. 3रा चौकार पाहायला मिळतोय. आदेशवरती देखील आक्रमण. 48 धावा देखील आता कमी पडायला लागल्यात. मी तर म्हणेन नेरल फणसवाडी संघाच्या विरोधामध्ये जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारले जातात. बॅट फर्स्ट एस ओके. फलंदाजी स्वीकारले टीम वाघाची वाडी संघानं. खेळाडू कक्षाकडे येऊन आपण थांबायचंय पहा. सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती क्षेत्ररक्षणासाठी शिलारवाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बॅटशी टॉपेज लागली होती. गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिला जातो. एकतर्फी सामना आपल्या बाजूला झुंकवण्याचा प्रयत्न सुरेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. संघाची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचली तर 30 रन. 30 बनला धाबा धावफलकीवरती. 30 बनला अवघ्या 22 धाब्यांपासून दूर आहे. या षटकामधील उर्वरित काही चेंडूचे केला अद्याप बॅलन्स. कोला टाकला जातोय. ऑनसाइडला बिरकवायचा होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका सिंगलच्या मदतीने मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट केली जाईल. 31 धाबा धावफलकीवरती लागल्या गेल्यात. उर्वरित सुरेशचा विचार केला त्याचा देखील अप्रतिम केला पण पाहिला होता. तब्बल जवळपास सुरेशचा विचार केला 10 चेंडूमध्ये 30 धावांची इनिंग त्यानं साकारल्या. तशी चांगली फटकेबाजी आता सुरेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. अविनाश आबेली गुडघ्या वाकवलाय. समोर खेळलेत लॉंग ऑफ मध्ये. हवेली क्षेत्ररक्षक तैनात केले जातात. एका टप्प्यानं चेंडू गॅदर केला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळालेत एक सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 संपण्याचा इशारा. 2 षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या धावफलकीवरती 32. 32 धावा. लॉस ऑफ विदाउट विकेट. फलंदाज एकही बाद नाही.
आकाश निरगुडा सातत्यानं सलामीला मैदानावरती दाखल होतोय. बट यावेळी वन डाऊन साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर संपूर्ण डाव त्याला सावरावा लागणार आहे. मिड ऑफ मध्ये फंबल झाले. क्षेत्ररक्षक गॅप मोठा. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय नरेश चौधरी संघाचे उपकॅप्टन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फेकी खराब लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सामना निर्णायक क्षणी जर या रीतीचं फेकी झाली तर मग सामना गमावा लागेल खैरवाडी टीमला. तोपर्यंत या चेंडूवरती मिळाल्या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या 35. 35 धाबा फलकेबट्टे लागल्या गेल्यात. उर्वरित या षटकामधील जर आपण पाहिलं तर काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे, मात्र यावेळी कमबॅक पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 3 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये कितपत बनल्या जातील. 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या. गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतं. टप्पा पडला त्यानंतर थोडासा आउट स्पिन झालाय. फलंदाज आकाशला बीट करत चेंडू एस्ट्रांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसरला जातो. बबन पारदीन आपण पाहतो ज्याच्या बिलिया मोरबे परिसरामध्ये स्पर्धा होत असतात त्याचा बिलिया ऑफिशियलची भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने निभावली जाते आणि त्यांना क्रिकेटचे बरेचसे नियम खऱ्या अर्थानं माहिती आहेत. तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांना पण पाहतो. खोला टाकला जातोय. फर्स्ट बार रीतीचा चेंडू आकाश निरगुडाला आपला गोलंदाजच्या तालाबट्टी नाचवला जातोय. मात्र हा सामना आता कठीण होत चाललाय की काय असं वाटायला लागलाय फणसवाडी संघाच्या बाजूनं. ज्यावेळी सुरेश मैदानाच्या आतमध्ये राहिला होता मात्र त्याच्या बॅटमधनं अप्रतिम इनिंग आपण पाहिली होती. जबरदस्त बॅटिंग, तब्बल 30 धाब्यांची इनिंग त्यानं साकारली होती. 48 बनवायच्या होत्या आणि त्या 48 बनवत असताना संघ पोहोचलाय दाफलकेवरती 35 या आकड्यावरती. अद्यापही 13 धाब्यांची गरज आहे. या बेचा फटका चांगला आहे. विशेप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. चेंडूवरती फेकी चांगली झाली तर इथून चान्स बनला जातो आहे. बट अंपायर सिग्नल तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातो. चेक केला जाईल, स्क्रीनवरती पाहिलं जाईल फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज वरती सुरक्षितपणे पोहोचलाय की नाही. आता हे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आमच्या जानू सांबरे असतील, त्यानंतर नानू सांबरे असतील, श्याम भगत ऑफिशियल पंच केल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतील. स्क्रीनवरती चेक केला पळून पाहिला होता. 6 मध्ये 5 धाबा त्यानं डिफेंड केला होता आणि गोलंदाजी करत असताना तो शेवटचा सामना त्यानं जिंकत टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ आपण पाहिला होता. जे वागेश्वर 11 खैरवाडी हा संघ मध्ये त्या गोलंदाजाकडे क्षमता, त्या गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये प्रचारित करण्यात आला गेला. फिरकीचा जादूगरा टप्पा पडल्यानंतर हातभर वळून घेणारे चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकले जात आहेत मैदानावरती. फलंदाज झोन स्ट्राईक एंडवरती अविनाश निरगुडा त्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. मात्र अंदाच्या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये या खेळाडूला आपण पाहतोय. तोच फलंदाज जाऊन स्ट्राईक एंडवरती पहिलाच बॉल त्यावरती केला वार आणि पलटवार बॉल सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांब लचक असा षटकार साधा
कॅप्टन फुलटलेत आणि या बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. सामना जिंकलाय फणसवाडी संघानं. MS धोनी स्टाईलला सामना फिनिश केलाय अविनाश निरगुडानं आणि इथून मात्र सामना जिंकला जातो. नेरळ फणसवाडी संघ अभिनंदन. आडलक टीम जे वागेश्वर 11 खैरवाडी संघ अशोक खैर अँड कंपनी पुढील वाटचालीसाठी आपला देखील भरपूर सारे शुभेच्छा. शिला ठाकूरवाडी संघ जा पण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरला. फणसवाडी टीमचे कॅप्टन आयोजकांशी आपण रिपोर्टिंग करा. ज्या काही इकॉनॉमिकल्स असतील त्या आयोजकांकडे आपण जमा करा. वाकाशवाडी संघाने नाणेफेकीचा टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी त्यांना स्वीकारल्या आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केला तर शिल्लारवाडी संघ. कॅप्टन आपण जा संपूर्ण टीम घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल 30 धावा बनत असताना पाहिल्यात. गोलंदाजी करत असताना 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. संघाचा कॅप्टन सुरेश निरगुडा ठरला सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच.